हॅलो एव्हरीवन, मी कल्याणी तुमचं नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते. आजचा व्लॉग आहे गोवा शॉपिंग व्लॉग. शॉपिंग खूप जास्त काही नव्हती, थोडीच होती. बट तेजलने मला सांगितलं, ताई प्लीज गोव्यामध्ये काय काय शॉपिंग केलं ते आमच्याशी शेअर कर. तर मी तुम्हाला नक्की दाखवते. तिला मी प्रॉमिस केलं होतं की मी तुला नक्की दाखवेल की मी गोव्यावरून काय काय आणलं. सो स्टार्ट करूया की गोवा शॉपिंगमध्ये काय काय घेतलं होतं. आणि हो, गोवा शॉपिंगच्या आधी मी आणि शुभांगीने, म्हणजे शुभांगीचा बर्थडे होता, तर शुभांगीसाठी मी गिफ्ट मागवलं होतं. ते गिफ्ट पण मला रिसीव्ह झालं. ॲक्च्युली ते मला पिकनिकच्या आधी हवं होतं. मी एक ड्रेस ऑर्डर केला होता, जे आम्हाला ट्विनिंग करायचं होतं पिकनिकमध्ये. तो आला जेव्हा मी पिकनिकला फ्रायडेला तिथे पोहोचलो, तर सॅटर्डे मॉर्निंगला तो मला घरी रिसीव्ह झाला. आणि म्हटलं आता तो आलाच आहे आणि गोवा शॉपिंग खूप थोडी आहे, तर म्हटलं यात तो शेअर करा होते की. आणि हा ड्रेस मी ऑलरेडी बाय केला होता, जस्ट फॉर ट्रायल की हा कसा येतो. त्याला बर्थडे गिफ्टही होईल आणि आमच्या दोघींचं ट्विनिंग पण होईल. सो म्हणून मी हा ऑर्डर केला होता आणि मिंत्रावरनंच ऑर्डर केला होता. आणि प्राईस नाही आहे याच्यावरती. तो लिंक मी नक्की शेअर करेल ह्या ड्रेसची. खूप काही कॉस्टली नव्हता, अराउंड 800च्या दरम्यान याची प्राईस होती. आणि जो कलर मी माझ्यासाठी मागवला होता तोच कलर मी तिच्यासाठी पण मागवलेला. याच्यावर थोडे ग्लिटर्स आहेतच. आणि आम्ही जेव्हा गोव्यामध्ये क्रूजवर गेलो होतो तेव्हा मी वेअर केला होता आणि खूप सुंदर दिसत होता लाईटमध्ये. तो ब्रँड आहे ड्रेसबेरी. मी याचं फर्स्ट टाईम मी ड्रेसबेरीचं काहीतरी ऑर्डर केलं होतं. आणि ह्याच्या स्लीव्ज, स्पेशली ह्या ज्या स्लीव्ज आहेत ह्या घातल्यानंतर इतक्या सुंदर दिसत होत्या सगळ्या. म्हणजे आपल्याला एखाद्या परफेक्ट नाईट आउटिंगसाठी जर एखादा ड्रेस हवा असेल तर हा नक्कीच चांगला आहे. लेंथ ह्याची नीपर्यंत आहे. माझी हाईट जास्त असल्यामुळे मला नीपर्यंतच येत होता. तिला हा ड्रेस परफेक्ट बसणार आहे तिच्या हाईटसाठी. आणि मी याचा फोटो पण व्हिडिओच्या याच्यामध्ये लावेल की हा कसा दिसत होता मला. तुम्हाला हा ड्रेस आवडला तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. क्वालिटी पण छान आहे, स्पार्कल्स, त्याचा कलर, सगळ्यात मेन त्याचा कलर खूप छान आहे. ॲक्च्युली जे प्राईस लिहिली त्यांनी 2699, बट हा अराउंड 800 समथिंगला हा मला रिसीव्ह झाला होता ऑफरमध्ये. आणि मी साईज माझ्यासाठी स्मॉल मागवली होती, ती मला थोडी टाईट वाटली म्हणून मी शुभांगीसाठी लार्ज साईज मागवली की ऑल्टर होऊ शकतो, त्याला कमी करता येऊ शकतं. सो म्हणून मग मी लार्ज साईज मागवली होती. तर नेक्स्ट आणि अजून एक ड्रेस होता गोवा पिकनिकसाठी मी जो ऑर्डर केला होता, तो पण मिंत्रावरनंच ऑर्डर केला होता. तो हा फ्लावर प्रिंटवाला ड्रेस होता. हा जो मी मिंत्रावरनं ऑर्डर केला होता, हा ब्रँड आहे सासफ्रास म्हणून ब्रँड आहे. हा ब्रँड तुम्हाला दिसत असेल. याचा हा ड्रेस आहे. हा अराउंड मला 999ला म्हणजे अराउंड 1000 रुपीजला हा पडला होता. ड्रेस खूप सुंदर होता. साईज त्याची स्मॉल होती. मागे म्हणजे मागे त्याला कट आहे इथे बॅकला, पण साईज त्याची मी स्मॉल मागवली होती. साईजमुळे प्रॉब्लेम असा झाला की तो मला थोडासा, त्याचं जे इलॅस्टिक होतं पाठीमागचं ते थोडं टाईट झालं. पण ड्रेस खूप सुंदर आहे म्हणून मी तो रिटर्न नाही केला. मी म्हटलं त्याचं इलॅस्टिक मी लूज करेल आणि तो नक्की वेअर करेल. नेक्स्ट आता मी दाखवते आहे गोवा शॉपिंग. सगळ्यात मेन तिथे मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेलं ड्रीम कॅचर. हे ड्रीम कॅचरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं. हे मी 2 घेतले होते माझ्या 4 व्हीलरसाठी. सो मला पहिल्यापासून हे खूप आवडतं. याचा टॅटूही माझ्या हातावर आहे, मी टॅटू पण बनवला होता. सो मला पहिल्यापासून याचं अट्रॅक्शन होतं. बार्गेनिंगमध्ये थोडे वीक आहोत. सो हे 150 रुपयाला होतं आणि हे खूप सुंदर होतं. सो नेक्स्ट मी स्टार्ट करेल बीट्सपासून. जे नेकपीस आम्ही वेअर केले होते गोव्यामध्ये, ते सगळ्यांना खूप आवडले होते आणि मी ते खूप सारे आणलेत माझ्या फ्रेंडसाठी. काहींची प्राईस 100 होती, काहींची प्राईस 50 होती. डिपेंड की त्याची क्वालिटी कशी होती. हा जो नेकपीस होता याच्यामध्ये हे जे मधले मणी दिसत आहेत हे ब्राऊन कलरचे आहेत आणि म्हणून मला हे जास्त आवडलं होतं. ते खूप पॉपअप होत आहेत छान पद्धतीने. त्यातलाच नेक्स्ट मी येलो कलर घेतला आहे. देन थोडासा ऑफ व्हाईट किंवा तुम्ही क्रीम कलर बोलू शकता. हा क्रीम कलर मी घेतला आहे. देन हे आहेत अजून नेकपीसमध्ये पण खूप व्हरायटीज होत्या. त्याच्यामध्ये हे गोल्डन कलरमध्ये पण नेकपीस होते की ज्याच्यामध्ये हे जे मधले मणी आहेत ते गोल्डन कलरमध्ये आहेत. सो असे मी अराउंड
माझ्या सगळ्या फ्रेंड्ससाठी, म्हणजे स्पेशली रावेतच्या फ्रेंड्ससाठी. का सांगते, कारण की मी जेव्हा माझ्या जुन्या सोसायटीमध्ये राहायची रावेतला, तेव्हा आम्ही हळदी कुंकू करायचं दरवर्षी. सगळ्याजणी डिवाईड झालो आहे, पण तो बॉन्ड आमचा अजून तसाच आहे. सो आम्ही जेव्हा पण भेटतो प्रत्येकजण काही ना काही आणतं, आणि हळदी कुंकू म्हणजे वानामध्ये आम्ही एकमेकींना लेडीजशी रिलेटेड, म्हणजे बँगल्स म्हणा, इयरिंग्स म्हणा, अशा गोष्टी देतो. आणि आम्ही खूप भांडतो पण, की हा कलर मला हवा आहे, तो कलर मला हवा आहे. आताही जेव्हा मी हे सगळं घेऊन जाणार आहे तेव्हाही असंच होणार आहे, ही भांडणंच होणार आहे. आणि 2-3 नेकपीस आहेत माझ्या 3 नंदांसाठी. 3 नंदा आहेत मला, तर त्यांच्यासाठी पण नेकपीस आहेतच. नाहीतर मैत्रिणींना घेतलं आहे आणि आम्हाला घेतलं नाही म्हणून नंदा नक्कीच ओरडतील. जस्ट जोकिंग. आणि त्याच्यानंतर रावेतच्या फ्रेंडसाठीच हे साठीच आहेत. हे होते तुम्ही काय बोलाल याला, मला माहीत नाही, जे आपण हातामध्ये घालतो, ब्रेसलेट म्हणू शकता याला तुम्ही, अशा पद्धतीने. सो आणि हे मला खूप आवडले का, कारण की हे खूप स्वस्त होते. फक्त 100 रुपीजला होते. म्हणून मी खूप सारे घेतले. म्हणजे हा एक ब्ल्यू कलर घेतला, सेम हा परत एक एक्स्ट्रा ब्ल्यू घेतला. सो ब्लॅक एक आहे, हा पण सुंदर होता ब्लॅक. देन नेक्स्ट पर्पल एकच राहिला होता तिथे, आणि मला हा सगळ्यात जास्त आवडला होता, पण एकच राहिला होता. ठीक आहे, आता हा कोणाच्या नशिबात आहे ते मला माहीत नाही. देन अजून एक ब्लॅक होता. आणि नंतर मी तिथे वॉक करत असताना तुम्हाला पाहिलं असेल व्हिडिओमध्ये, की तिथे एक म्हणजे ब्रास जे आहे त्या मेटलचं एक पूर्ण शॉप होतं. तिथे फिंगर रिंग्स म्हणू नका, नेकपीस म्हणू नका, खूप सुंदर सुंदर होते. आमच्याकडे एवढा वेळ नव्हता, आम्ही खूप लेट गेलो होतो मार्केटमध्ये, कारण की आम्हाला तिथे गेल्यानंतर समजलं होतं की इथे मार्केट आहे. मी हे कडं घेतलं, जे मी बोललं होतं, हे गणपती बाप्पाचं कडं आहे आणि फक्त 300 रुपयाला आहे, आणि मला हे खूप आवडलं होतं. सो मी हे घेतलं, आणि पण हे मी माझ्यासाठी घेतलं आहे. आणि हे एक ब्ल्यू एक आहे, हे पण खूप सुंदर आहे. आणि नेक्स्ट मी तुम्हाला इयरिंग्स दाखवते, की मी कुठले कुठले इयरिंग्स, नाही सॉरी, अजून 1-2 पीसेस आहेतच. हे अँकलेट्स आहेतच, जसे ते बीट्सचे अँकलेट्स होते, तसेच हे पण आहेत. हे एक आहे व्हाईट कलरचं आणि ब्लॅक कलर, आणि हे 30 रुपीजला होते. सो मला ह्या गोष्टी कलेक्ट करायला खूप आवडतात, आणि माझ्याकडे अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यासोबत अजून एक अँकलेट होतं, हे 80 रुपीजचं होतं. लुकवाईज खूप सुंदर आहे. मला वाटलं प्राईस पण त्याची चांगलीच आहे, घ्यायला काही हरकत नाही. मी अजून एक घेतलं होतं, ते मला सापडत नाही आहे, मे बी बॅगमध्ये असेल. असं ह्या एक थोडासा वाईन कलर म्हणू शकता, ह्या कलरमध्ये हे अँकलेट आहे, आणि याचा कलर पण खूप सुंदर आहे. नेक्स्ट पार्ट आहे सगळ्यात माझा फेवरेट, म्हणजे इयरिंग्स, आणि ते पण ऑक्सिडाइज इयरिंग्स. असे माझ्याकडे खूप इयरिंग्स आहेत, जे इन्स्टा पेजवरनं वगैरे मागवलेले, किंवा कुठे शॉपिंगला गेलो, एक्झिबिशन असेल तर तिथून मी घेतलेले. मला कुर्तीजवरती किंवा साडीवरती गोल्ड ज्वेलरीपेक्षा ऑक्सिडाइज ज्वेलरी मला खूप आवडते पहिल्यापासून. सो माझ्याकडे त्याचा खूप सारा खजाना आहे. कधी वेळ मिळाला तर तो मी नक्की शेअर करेल तुमच्याशी, आणि ते पेज पण शेअर करेल जिथून मी ऑर्डर करते. खूप छान आणि स्वस्त मिळतात तिथे. सो सगळ्यात फर्स्ट होते हे साधेवाले इयरिंग्स, आणि 50 रुपीजला. एक मी घेताना मी पाहिलं नाही, त्यातला एक ब्ल्यू खडा पडला होता. बट हे याचा जो लुक आहे हा कुठल्याच अँगलने मला 50 रुपीजचा वाटत नव्हता, म्हणून मी हा एक ब्ल्यू कलर एक घेतला याच्यामध्ये. याचा थोडासा हा पीस डॅमेज आहे, बट एवढा काही लक्षात येणार नाही घातल्यानंतर. देन नेक्स्ट कलर होता सगळ्यांचा फेवरेट, लेडीज फेवरेट, पिंक कलर. आणि हाही सुंदर होता, हे पहा, हाही सुंदर होता. आणि वाटत होतं सगळंच घ्यावं, पण टाईम लिमिटेशन आणि मनी लिमिटेशन दोन्ही होते, कारण की 5 दिवस गोव्यात सर्वाईव्ह करायचं होतं आम्हाला. नेक्स्ट होता हा कलर. तर कलर शेडची नावं मला सगळीच माहीत नाही, की कुठले कलर्सला कुठला कलर बोलतात, पण हाही कलर मला खूप आवडला होता. फोटोमध्ये हा थोडा लाईट दिसतो आहे, बट हा डार्क कलर आहे, आणि त्याचा जो पॅटर्न आहे तोही खूप सुंदर आहे. सो हे 3 इयरिंग्स मी घेतले. आणि त्याच्यानंतर जे ऑक्सिडाईज, जे मी बोलले की मला ऑक्सिडाईज जे आवडतात, तर त्याच्यामधलं पहिलं इयरिंग होतं हे. ती मला हे अराऊंड 1000 रुपीजला बोलत होती, बट एवढे काही इयरिंग्स महाग नसतात. मी नेहमी घेते बार्गेनिंग करत, जे आपल्याला जमत नाही ते करत करत हे मी 500 रुपयाला एक इयरिंग घेतलं. आणि पण याची क्वालिटी, फिनिशिंग खूप सुंदर आहे. याच्या फिनिशिंगमुळे मी घेतलं. कुठेही डॅमेज नाही आहे किंवा कुठे खराब नाही असेल.
पण मला हे खूप आवडतात म्हणून मी हे घेतलं. सेकंड माय मोस्ट फेवरेट, जे मला सगळ्यात जास्त आवडलं, जे मी साडीवर वेअर पण केलं होतं, हे आहे हे इयरिंग. हे पण 500लाच होतं. पण ह्याने जो लुक माझं साडीवरती जे पण गेटअप आलं होतं ते मला खूप आवडलं. याच्यामुळे 4 चांद लागले होते माझ्या साडीच्या लुकला. आणि मी फक्त एवढंच वेअर केलं होतं, गळ्यामध्ये वगैरे नेकपीस वगैरे काहीच वेअर केलं नव्हतं, पण तरी हे खूप छान दिसत होतं. आणि पिकनिकमध्ये अजून एक इयरिंग्स होते, जे होते हे, याला आपण काय बोलतो, हे कवडे बोलतात आमच्याकडे याला, तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही. आम्ही चल्लसाट खेळायला हे वापरायचं लहानपणी. त्याचे हे इयरिंग्स आहेत, जे आम्ही नेकपीस गळ्यात घातले होते, त्याच्यासोबत हे आम्ही इयरिंग्स घेतले होते आणि फक्त 50 रुपीजला होते. शुभांगी आणि आम्ही दोघींनी पण घेतले होते. आणि घातल्यानंतर त्याचा जो 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 काही लुक येत होता तो खूपच छान येत होता. म्हणजे तुम्ही पाहू शकता की किती सुंदर दिसतंय हे घातल्यानंतर. म्हणजे फक्त हे एवढे इयरिंग जरी घालत होतो ना, तरी याचा असं वाटतं की नाही आपण फुल रेडी झालो आहोत, आपल्याला बाकी ॲसेसरीजची काही गरज नाही आहे. नेक्स्ट होते हे वाली इयरिंग, मी अजून फोडले नाही येतात. हे पण फक्त 50 रुपीजला होते म्हणून घेतले होते आम्ही. निर्मला आणि आम्ही दोघींनी पण हे घेतले होते. ह्याच्यामध्ये ब्ल्यू मोती आहेत, मध्ये मध्ये क्रिस्टल्स टाईप आहेत. सो नेक्स्ट पार्ट आहे माझ्या मुलीचा आवडता. तिला फ्रीज मॅग्नेट खूप आवडतात. ती मला खूप टाईमपासून म्हणत मम्मा मला फ्रीज मॅग्नेट घे. सो मी तिथे चालता मला दिसले होते आणि 50 रुपीजलाच होते, खूप कॉस्टली नव्हते. हा एक होता आय लव्ह गोवा आणि इट्स अ बॅग. ही बॅग आहे, त्याच्यावरती बीच आहे, बलून आहे वगैरे असे डिझाईन आहे. सो हे असं दिसतं आहे. सेकंड होतं गोवा. अगेन गोवाचंच होतं. गोवामध्ये तर रिक्षा मला कुठेच दिसली नाही. आम्ही कॅबनेच ट्रॅव्हल केलं, नंतर आम्ही स्वतःची गाडी मागवली. रिक्षा मला कुठेच दिसली नाही, फक्त दिसली ती ह्या मॅग्नेटवरती. ही आहे रिक्षा. कॅब पण खूप कॉस्टली होतं तिथे, तर ही रिक्षा आहे. तो अजून एक होतं आणि ते पण गोव्याला गेला म्हटल्यानंतर गोव्याचेच मिळणार. पण हे छान होतं, हे मला आवडलं. ह्याच्यावरचे जे काम झालं आहे ते खूप सुंदर झालं आहे. तुम्हाला दिसत असेल की किती सुंदर पद्धतीने हे बनलेलं आहे. कलर वगैरे खूप छान आहे, याची फिनिशिंग पण छान आहे. हे मला पाहताक्षणी आवडलेलं होतं आणि हे पाहिल्यानंतर रिया खूप हॅपी झाली होती. नाव नेक्स्ट आहे रियाची शॉपिंग. सगळ्यात मेन ही आहे बॅग, जी शुभांगीने रियासाठी गिफ्ट घेतली होती आणि ही तिला पडली होती 300 रुपीजला. थँक्यू शुभांगी मावशी ही बॅग दिल्याबद्दल रियाकडनं. नाव नेक्स्ट इज मुलांसाठी कपडे घेण्यासारखं तिथे काही नाही आहे. तिथे सगळे बीचवेअर्स मिळतात आणि त्याची क्वालिटी पण एवढी काही चांगली नसते. सो तुम्ही तिथे घालून तिथेच टाकून दिले असेच ते कपडे आहेत. पण मुलांसाठी काहीतरी आणावं लागतं. हा होता एक फर्स्ट. तुम्हाला माहिती आहे ह्यांना बार्बी, एल्साउना, फ्रोझन, डिझनी फ्रोझन अशा गोष्टी खूप आवडतात. सो मला एक शॉप भेटलं की तिथे ह्या गोष्टी होत्या. पहिला टॉप मी तिच्यासाठी घेतला आणि हा होता 600चा. म्हणजे आम्ही बार्गेनिंग केलं. ते दादा काही ऐकत नव्हते, पण खूप रिक्वेस्ट केल्यानंतर आणि मी खूप सारे घेतल्यामुळे त्यांनी कमी केलं. सो हा होता एक पहिलावाला टॉप फॉर रिया. देन हा अजून एक डिझनी फ्रोझनचा, हा एक घेतला होता मी. नंतर अजून एक माझ्या भावाची मुलगी आहे मिश्का, तिला सेम असाच डिझनी फ्रोझनचा टॉप घेतला आहे मी. तिला मी तो दिला आहे ॲक्च्युली. आम्ही बॅडमिंटनला जेव्हा भेटलो तेव्हा मी तिला ते देऊन टाकला. नंतर नेक्स्ट अजून मी रियाला एक नाईट सूट घेतला आहे सेम ह्याच्यामध्ये. टॉप आणि शॉर्ट पॅन्ट आहे. ती काल तिने वेअर केली होती, सो ती नाही दाखवू शकत. देन सेकंड आहे माझ्या नंदेचा म्हणजे श्वेता, त्यांचा मुलगा साईसाठी, ज्याला वाटतं त्याची मामी खूप मोठी यूट्यूबर होणार आहे, त्याच्यासाठी हा फरारीचा. तुम्हाला माहिती आहे मुलांना गाड्या खूप आवडतात, त्यांना सगळ्या गाड्यांचे लोगो माहिती असतात, कुठल्या कंट्रीमध्ये मॅन्युफॅक्चर होते. मुलांना गाड्यांचं खूप क्रेज असतं, म्हणून त्याला मी हे फरारीचं टी शर्ट घेतलं होतं आणि रेड कलरमध्ये. आणि हे अराउंड 650 रुपीजला होतं हे टी शर्ट, का तर याच्यावरती फरारीचा लोगो होता म्हणून. नेक्स्ट होता श्लोक, माझ्या पल्लवीताईंचा मुलगा. त्याचा बड्डे पण होता त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मी इथे आली, त्याला मी हे घेतलं होतं. हे पण फरारी आहे आणि याच्यावरती लोगो होता, तर त्याला हे खूप आवडलं. दोघांनाही खूप आवडलं, का तर त्याच्यावर कार आहे म्हणून. टी शर्ट आणलं म्हणून नाही, त्याच्यावरती कार आहे म्हणून. आणि अजून मी जे काही मिस करत असेल तर ते आहे हे हॉटपॉट ठेवण्यासाठी, डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी हे घेतलं होतं.
हे सोनीने आणि शुभांगीने घेतलं होतं, मी नव्हतं घेतलं. आणि त्यांना मी म्हटलं तुम्ही मला का नाही सांगितलं की तुम्ही हे घेतलं, म्हणून मला पण हे घ्यायचं होतं. मग सोनीने 4 घेतले होते आणि ती मला बोलली की तू हे 2 घे. थँक्यू सोनी. आणि हे त्यांना 100 रुपीजला, नाही सॉरी 200 रुपीजला एक मी आलं होतं, हे आणि हे. सो सगळ्यांनी 2-2 घेतले होते. सोनीने 2, मला 2 आणि शुभांगीला 2. सो थँक्यू सोनी फॉर दिस. नाव नेक्स्ट इज लास्ट बट नॉट द लीस्ट. जसं शुभांगी म्हटली कल्याणी खूप सारी शॉपिंग केली, तर ही जी काही शॉपिंग केली होती यातलं थोडं सगळ्यांनीच घेतलं होतं. मी फक्त मुलांसाठी एक्स्ट्रा कपडे घेतले होते. आणि सगळ्यात मेन मी माझ्यासाठी एक ड्रेस घेतला होता एका लोकल शॉपमधून, जो मला खूप आवडला होता. आणि मी तो इंस्टाग्रामवरती खूप दिवसांपासून पाहत होते. आणि मला कटवर्कच्या फ्रॉक्स खूप आवडतात. आणि त्यातल्या त्यात तो जो कलर होता पॅरेट ग्रीन म्हणाल तुम्ही त्याला, पॅरेट ग्रीनच म्हणू शकतो, फ्लोरोसेंट कलर किंवा जे पण तुम्हाला वाटेल. कलरच्या नावांबद्दल मी थोडी कन्फ्यूज आहे. मी शुअर नाही की या कलरला हेच म्हणतात, पण तो कलर मला खूप आवडतो. सध्या तो खूप ट्रेंडमध्ये आहे, म्हणून मी तो घेतला. आणि तो ड्रेस मला पडला होता 900ला. तो ड्रेस आहे नी लेंथपर्यंत. हे पहा, हा तो ड्रेस आहे. सुंदर असं कटवर्क आहे त्याच्यावरती. जवळ आल्यानंतर तुम्हाला दिसेल. इवन त्याची फिनिशिंगही छान आहे, कुठेही धागे वगैरे निघालेले नाही आहेत. आणि नी लेंथपर्यंतचा ड्रेस आहे, पूर्ण कटवर्क आहे त्याच्यावरती. आणि तिथे बऱ्यापैकी खूप छान छान फ्रॉक्स होत्या, बट आम्हाला वेळ नव्हता. वेळ जर असता तर मे बी माझ्याकडे अजून 2-3 अशा फ्रॉक्स असत्या. सो नेक्स्ट पिकनिकला ही फ्रॉक नक्कीच दिसेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जेव्हा आपण पिकनिक असेल माझी. ही होती अशी माझी गोवा शॉपिंग. जसं शुभांगीने सांगितलं कल्याणीने खूप सारी शॉपिंग केली, तर एवढीच होती ही शॉपिंग. आणि यातल्या 1-2 गोष्टी मिसिंग आहेत, ज्या मी ज्यांच्यासाठी आणल्या होत्या त्या मी त्यांना दिलेल्या आहेतच. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे हा माझा ड्रेस ह्या शॉपिंगमधला, जो सगळ्यात माझा फेवरेट आहे. आणि माझी इयरिंग जे मी तुम्हाला दाखवले की हे सगळ्यात माझे फेवरेट आहे. सो ही होती माझी गोवा शॉपिंग. तुम्हाला जर ही शॉपिंग आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला काय आवडलं ते सांगा, आणि काय नाही आवडलं. तुम्हाला एखादी गोष्ट ओव्हर प्राईज वाटत असेल तर तेही मला तुम्ही सांगू शकता. सो माझे व्लॉग्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.